नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिके प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज उमेदवारांनी प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेतल्या. यामध्ये माजी नगरसेवक सौ अभियंता सूर्यवंशी, राईसा रंगरे, शेटजी मोहिते, विजय घडगे यांनी आज शिवनगर भागामध्ये प्रत्यक्ष गाठीभेटी घेत नागरिकांचे संपर्क साधला आहे. या चौघांमधून सर्व माजी नगरसेवक टीम असल्यामुळे या भागातील त्यांना माहिती आहे. त्यांना निवडून दिल्यानंतर या भागाचा विकास होईल असे नागरिकांमधून मत व्यक्त करण्यात आलेलं आहे. लोकसंदेश न्यूजसाठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट. माजी नगरसेवक होतात. माजी नगरसेवक असताना महानगरपालिका झाली, पण महानगरपालिकेमध्ये कुपवाडमध्ये कुठलीही सुविधा न देता घरपट्टी वाढली. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? सर्वात पहिला घरपट्टी वाढीचा जो विषय होता ते आमची सत्ता काळ संपल्यानंतर प्रशासनानं लादलेलं हे कट कारस्थान होतं, पण आम्ही त्याला कुठेही बळी पडलेलं नाही ना. आमच्या कुपवाडमधील सर्वात पहिलं आंदोलन जर कुठलं झाले असेल या घरपट्टी वाढीच्या विरोधाला, तर हा आपल्या कुपवाड शहरातून झालेला आहे आणि तो विषय आपण हा पेंडिंग ठेवलेला आहे. त्या विषयाला कुठेही नागरिकांना कुठलीही तोषी लागू दिलेली नाही. दुसरा जो विषय तुमचा म्हटला की कुपवाडचा विकास झालेला आहे, तर सर्वात पहिला आम्ही सांगू इच्छितो की गेल्या 10 ते 15 वर्षापासून जो कुपवाडची ड्रेनेज योजना हा महत्त्वाकांक्षी टप्पा जो सांगली मिरजेत चालू आहे, पण कुपवाडला अपेक्षित होता तो आम्ही सुरू केलेला आहे. त्याचबरोबर कुपवाडला सर्वात महत्त्वाचा आणखीन एक ज्वलंत प्रश्न होता की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आपल्या या सांगली मिरजमध्ये यायची, तर महापूर काळामध्ये आपल्या स्मशानभूमी या पाण्याखाली जात होत्या. तर आपण अद्यावत अशी स्मशानभूमी या कुपवाड शहरामध्ये आम्ही स्वतः इथं तयार केलेली आहे की जेणेकरून मयत काळामध्ये नागरिकांची अवहेलना किंवा त्या मृताची कुठलीही हेळसांड होऊ नये म्हणून आपण सर्व ते जे मयत हे आहेत त्यांची सोय इथं आपण कुपवाडमध्ये करतो. त्यामुळं त्याच्या की आपण भविष्यात नागरिकांनाही माहिती आहे, आम्हाला तेच ते चेहरे परत निवडून देण्याचं कारणच हे आहे की हे सर्व जनतेतले नगरसेवक आहेत, जनतेच्या मनातले आहेत, विकासाभिमुख आहेत. म्हणूनच जनता आम्हाला परत ह्या महापालिकेमध्ये ॲक्सेप्ट करते किंवा स्वीकारत्या आणि ह्याच्यासाठीच आम्ही परत जनतेपर्यंत चाललो आहे की आम्हाला परत उर्वरित जो विकास शिल्लक आहे तोही संपवायचा आहे. तर चारही माजी नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनी मागच्या वेळेला जे कामं केलेले आहेत त्या जोरावर त्यांनी आज आपल्या मतदारांना आव्हान केलेलं आहे आणि यांना निवडून देण्यासाठी त्यांनी प्रचार फेरी केलेली आहे. लोकसंदेश न्यूजसाठी वार्ड क्रमांक 1 मध्ये आमचे विकास आघाडीचे पॅनल आहे. त्यामध्ये आमचे मित्र विजय घाडगे यांचं चिन्ह आहे तुतारी, आमचे सौ राईसा रंगरे यांचं चिन्ह आहे हात आणि अभियंता सूर्यवंशी यांचं चिन्ह आहे हात व मी स्वतः शेटजी मोहिते माझं चिन्ह आहे तुतारी. तर महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आमचं शिवनेरीनगर व या भागातील परिसर जनतेला आव्हान आहे की आम्हाला चौघांच्या पॅनलला निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी. हे मतं मागत असताना आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या वेळेसुद्धा गेल्या 5 वर्षाच्या पाठीमागंसुद्धा या भागामध्ये शिवनेरीनगरच्या भागामध्ये भरपूर असे विकास कामे केलेले आहे. या भागातील रस्ते, गटर, लाईट, पाणी जे सुविधा दिसतात त्या पूर्वीपेक्षाही एक आणि एक भाग गल्लीबोळ त्या ठिकाणी रस्त्याचं आणि गटरीचं काम आम्ही त्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. त्या जोरावर या शिवनेरीनगर भागामध्ये महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मते मिळणार याची मला खात्री आहे. तरीसुद्धा माझं शुद्ध असं या नागरिकांना आव्हान आहे की आम्हाला महाविकास आघाडीला मतदान करून येणाऱ्या काळामध्ये आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्या आणि आमचं पूर्ण महाविकास आघाडीच्या पॅनलला विजयी करा ही माझी कळकळीची विनंती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जय असो, राष्ट्रीय काँग्रेसचा जय असो.